10वी 12वी आणि पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देण्याची धमकी देऊन कात्रज भागातील हॉटेल धारकांकडून 5 लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। निखिल शिंदे, सिद्धार्थ रणपिसे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। याबाबत विश्वनाथ पुजारी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पुजारी यांचे कात्रज परिसरात जंक्शन बारे, आरोपी शिंदे रणपिसे कात्रज चौक परिसरातील रेस्टॉरंट आणि बार चालकांना भेटले। तुम्ही बेकायदा व्यवसाय करत आहात, पार्किंग व्यवस्था नसल्याचं आरोपींनी त्यांना सांगितलं। याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देण्यात येणार आहे अशी धमकी आरोपींनी दिली। पुजारी यांच्यासह कात्रज भागातील हॉटेल बार चालकांना धमकावून त्यांनी प्रत्येकी 2 लाख रुपयांची खंडणी मागितली। खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर पुजारी यांच्यासह अन्य हॉटेल चालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे। पुजारी यांच्याकडून 5 लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या शिंदे आणि रणपिसे यांना पोलिसांनी सापळा लावून पकडले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करतायत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।